नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये इंडियाच्या टॉप म्युच्युअल फंड्सने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये फ्रेश एंट्री केली आहे, कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, तसेच कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, तसेच कोणत्या कंपन्यांमधून इंडियाच्या टॉप म्युच्युअल फंड्सनी कम्प्लिटली एक्झिट केले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. हेअर इज व्हॉट इंडियाज टॉप म्युच्युअल फंड्स ब्रॉट अँड सोल्ड इन नोव्हेंबर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाच्या लार्जेस्ट फंड हाऊस बाय ॲसेट अंडर मॅनेजमेंट ज्याचे नाव आहे SBI म्युच्युअल फंड. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडनी नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये लेन्सकार्ट सोल्युशन्सचे 1239 कोटीचे शेअर खरेदी केले आहे. पाईन लॅब्सचे 1197 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच SBI म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, ज्यामध्ये इटर्नलचे नाव इन्क्लूड आहे आणि इटर्नलचे SBI म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 मध्ये 537 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. तसेच मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये काही कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, ज्यामध्ये कोटक महिंद्रा बँकचे नाव इन्क्लूड आहे. कोटक महिंद्राचे SBI म्युच्युअल फंडने 847 कोटीचे शेअर सेल केले आहे. तसेच आयशर मोटर्स मधून देखील SBI म्युच्युअल फंडने 535 कोटीचे शेअर सेल करून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच SBI म्युच्युअल फंडने एशियन पेंट्सचे नोव्हेंबर 2025 मध्ये 337 कोटी रुपयांचे शेअर सेल करून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच SBI म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये न्यू एंट्री केली आहे आस्क ऑटोमोटिव्ह या कंपनीमध्ये आणि SBI म्युच्युअल फंडने कम्प्लिटली एक्झिट केली आहे NSDL या कंपनीमधून. तसेच मित्रांनो, नेक्स्ट म्युच्युअल फंड आहे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये यांनी काही कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. ITC लिमिटेडमध्ये 2320 कोटीचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच ICICI बँकमध्ये 2015 कोटीचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये देखील ICICI प्रुडेन्शियलने नोव्हेंबर 2025 मध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच या म्युच्युअल फंडने ट्रेंट लिमिटेडचे नोव्हेंबर 25 मध्ये 1619 कोटी रुपयाचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये काही कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे, जसे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे 1744 कोटीचे शेअर सेल करून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. भारती एअरटेलचे 1703 कोटी रुपयांचे शेअर सेल करून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच SBIचे 766 कोटीचे शेअर सेल करून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये खूप साऱ्या कंपन्यांमध्ये न्यू एंट्री केली आहे, ज्यामध्ये CG पॉवर, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, JF कमर्शियल, प्रुडेन्शियल कॉर्प, केअर रेटिंग्स अँड फॉर्गिन्स यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये NSDL या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे. नेक्स्ट म्युच्युअल फंड आहे मित्रांनो HDFC म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये यांनी ICICI बँकमध्ये 1084 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून आपली हिस्सेदारी वाढवली आहे. HDFC बँकचे 639 कोटीचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये देखील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच ग्रोमध्ये देखील या म्युच्युअल फंडने 590 कोटी रुपयांची खरेदारी
केली आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे, ज्यामध्ये टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचे नाव इन्क्लूड आहे. या कंपनीचे नोव्हेंबर 25 मध्ये या म्युच्युअल फंडने 289 कोटीचे शेअर सेल केले आहे. भारती एअरटेलचे 232 कोटीचे शेअर सेल केले आहे. तसेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचे 183 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये काही कंपन्यांमध्ये फ्रेश एंट्री केली आहे, ज्यामध्ये प्रॅज इंडस्ट्रीज, टेगा इंडस्ट्रीज, डॉम्स इंडस्ट्रीज यांचे नाव इन्क्लूड आहे. तसेच HDFC म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमध्ये कम्प्लिटली एक्झिट केले आहे, ज्यामध्ये मुथूट फायनान्स, टेक्नो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, लीला पॅलेस हॉटेल्स आणि NSDL यांचे नाव इन्क्लूड आहे. म्युच्युअल फंड आहे मित्रांनो ॲक्सिस म्युच्युअल फंड, आणि या म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये, ज्यामध्ये श्रीराम फायनान्सचे नाव इन्क्लूड आहे. या कंपनीचे म्युच्युअल फंडने 611 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे 309 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. अशोक लेलँडचे 293 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तसेच ॲक्सिस म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, ज्यामध्ये GE वर्नोआ याचे नाव इन्क्लूड आहे. याचे ॲक्सिस म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 25 मध्ये 363 कोटीचे शेअर सेल केले आहे. TVS मोटरचे 308 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे आणि बजाज ऑटोचे 306 कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे. आणि ॲक्सिस म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमध्ये फ्रेश एंट्री केली आहे, ज्यामध्ये अशोक लीलँड, इंडस टावर्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इक्विटस स्मॉल फायनान्स बँक यांचे नाव इन्क्लूड आहे. तसेच ॲक्सिस म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे, ज्यामध्ये सिप्ला, EPL, बजाज ऑटो, EPL लिमिटेड आणि VST इंडस्ट्रीज यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि कंपनीने काही IPO मध्ये देखील इन्व्हेस्ट केले आहे, ज्यामध्ये टेन्को क्लीन एअर यांचे नाव इन्क्लूड आहे. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट म्युच्युअल फंड आहे आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, या म्युच्युअल फंडने काही IPO मध्ये इन्व्हेस्ट केले आहे, जसे की लेन्सकार्टमध्ये 402 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केले आहे. ग्रोच्या IPO मध्ये 334 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केले आहे. आणि पाईन लॅब्समध्ये देखील 203 कोटी रुपयांच्या या कंपनीच्या IPO मध्ये देखील खरेदी केली आहे. तसेच आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडने काही कंपन्यांमधून हिस्सेदारी कमी केली आहे, जसे की भारती एअरटेलचे 237 कोटीचे शेअर सेल करून हिस्सेदारी कमी केली आहे. इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगोचे 232 कोटी रुपयांचे शेअर सेल करून हिस्सेदारी कमी केली आहे. तसेच अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडचे 184 कोटी रुपयांचे शेअर सेल करून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. आणि मित्रांनो, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये ग्रो या कंपनीमधून कम्प्लिटली एक्झिट केले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियाच्या टॉप म्युच्युअल फंड्सने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये कोणत्या कंपनीमध्ये फ्रेश एंट्री केली आहे, कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे, कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे, तसेच कोणत्या कंपनीमधून इंडियाचे टॉप म्युच्युअल फंड्स कम्प्लिटली एक्झिट केले आहे नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये, याचा डेटा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.